नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नांदगाव तालुक्यातून अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात दोन मित्रांनीच पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक रमेश कदम हा साकोरा येथील रहिवासी असून त्याचे दोन मित्र योगेश बाळू पगार आणि दीपक बोरसे आहेत. दीपक कदम योगेश पगार यांच्यात पैशाचा वाद होता. या वादातूनच योगेश पगार आणि दीपक बोरसे यांनी दीपक कदमचा खून केल्याची घटना घडली. दोघांनी दीपक कदम याला तमाशा बघायला जायचे म्हणून घेऊन गेले. त्यानंतर लोखंडी रॉडने त्याचा खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाला महामार्गावर टाकून अपघात झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. यानंतर अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपासकामी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ यंत्रणा फिरवत अवघ्या काही तासातच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने साकोरा गावात खळबळ उडाली आहे. काल दिनांक 8/1/2024 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की 30 ते 35 वर्ष वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह मूळ डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मयत स्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः खंडागळे, PSI बहानकर, PSI मनोज वाघमारे, पोलीस हवालदार बच्चाव, हंसराज चवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो. त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली. त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार साकोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून साकोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे. सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरची मृतदेह व गाडी रोडवर ठेवली होती. तरी सदर घटनेबाबत मयताची पत्नी मनीषा दीपक कदम राहणार साकोरा याच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे 7/2024 भादवी 302/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करीत आहेत.